नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। तर आजचा व्हिडिओ कोणत्या खास एका राशीचं राशी भविष्य मी सांगणार नाहीये। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही एंजल नंबर्स असतात, म्हणजे आपण म्हणतो ना की शुभ अंक असतात जे आपल्याला लागू पडतात। आता प्रत्येकासाठी शुभ अंक हा वेगवेगळा असू शकतो आणि विशेष गोष्ट म्हणजे आपण हा शुभ अंक आपल्या राशीप्रमाणे वापरतो। आज मी तुम्हाला तसेच काहीशे प्रत्येक राशीचे शुभ अंक सांगणार आहे। मग तुमची रास कोणतीही असू द्या, मेष, मकर, मीन, कुंभ, तूळ, कर्क, मिथुन, कोणतीही रास असू द्या, प्रत्येक राशीचा शुभ अंक मी आज सांगणार आहे। आणि ज्या व्यक्तीची जी रास आहे त्याने तो शुभ अंक त्याच्यासाठी वापरावा, कसा वापरावा, काय नाही, सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि तुमची रास कोणती आहे ती कमेंट करायला विसरू नका। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता यावेळेस म्हणजे या आधी बरेच वेळेस मी एंजल नंबर सांगितलेले आहे, जे अंक असतात जे आपण म्हणतो ना की युनिव्हर्सने दिलेले असतात, ज्या अंकांनी सगळ्यांना फायदा होतो। जसं की एक्झाम्पल म्हणून 24 अंक आहे बघा, पैशांसाठी खूप महत्त्वाचा आहे बरं का हा 24 अंक, आणि तो कोणीही वापरला ना त्याला त्या 24 अंकाचा फायदा होतच होतो। पण तसंच आज मी तुम्हाला बोलले ना की तुमच्या राशीनुसार अंक सांगणार आहे, ते कसे वापरायचे ते सगळ्यात पहिले ऐकून घ्या। आता आपला हा जो डावा हात आहे, आता तुम्हाला वाटत असेल की हा उजवा आहे, पण फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला हा उजवा दिसत जरी असला तरी हा माझा डावा हात आहे। डाव्या हातावर आपल्याला इथे लिहायचं आहे बघा, इथे लिहू शकता किंवा तुम्ही इथे कुठेही लिहू शकता। पण त्याआधी आपल्याला दालचिनीची पावडर घ्यायची आहे। मसाल्यांच्या पदार्थामध्ये दालचिनी अशी लाकडासारखी असते बघा, त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि एक ग्रीन कलरचा पेन आपल्याला घ्यायचा आहे। हा जो उपाय मी तुम्हाला सांगते एंजल नंबरचा, म्हणजे तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी असलेल्या प्रभावी अंकांचा, तो आपल्याला 40 दिवस करायचा आहे। हो अगदी बरोबर, 40 दिवस। तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तरीही चालेल, काही हरकत नाही। आपल्याला फक्त अंक लिहायचा आहे जो आपल्यासाठी शुभ असणार आहे। मासिक धर्मामध्ये पण तुम्ही तो अंक लिहू शकता। आता कसं करायचं ते व्यवस्थित आहे का, आपला जो हात आहे ना याच्यावर जिथे आपण लिहिणार आहे, समजा आता बघा तुम्ही इथे लिहिणार आहे, मग इथे थोडीशी अशी दालचिनीची पावडर आपल्याला लावायची आहे, अगदीच किंचित थोडीशी पावडर लावायची आणि त्यावर जो मी तुम्हाला आता सांगणार आहे ना तुमच्या राशीचा शुभ अंक, जो तुमच्या राशीचा असेल तो त्यावर आपल्याला लिहायचा आहे। त्यावर अंक लिहिल्यानंतर ती मूठ बंद करायची, म्हणजे डाव्या हाताची मूठ बंद करायची आणि तुमच्या ज्या इच्छा आहे ना त्या सगळ्या व्हिज्युअलाइज करायच्या। आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि एक फायद्याची गोष्ट काय माहिती आहे का, की एक इच्छा नाही व्हिज्युअलाइज करायची आपल्याला जे हवं आहे ना तुम्हाला, पैसा, मूलबाळ, घर, गाडी, मोबाईल, जे तुम्हाला हवं आहे जे ते सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता। सगळं म्हणजे डोळे बंद करायचं, मला हे पण भेटतंय, मला ते पण भेटलंय, माझ्याकडे भरपूर पैसा पण आलाय, मी मोठा मोबाईल पण घेतलाय, मी छान गाडी पण घेतली आहे, माझा छान बंगला पण बांधून झालाय, असं सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे। ज्या तुमच्या इच्छा आहे ते व्हिज्युअलाइज करायचं। आता हे करायचं कधी, लिहायचं कधी, यासाठी अतिशय महत्त्वाचा टायमिंग आहे, तो म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी। हो दिवसभर नाही, रात्री झोपण्यापूर्वी। आता तुमचं सगळं आवरलंय, मोबाईल वगैरे बघून सगळं झालं तर तुम्ही झोपणार आहे, झोपायच्या आधी आपल्याला दालचिनीची पावडर लावायची, त्यावर ग्रीन कलरच्या पेनने तो अंक लिहायचा, मूड बंद करून व्हिज्युअलाइज करायचं आणि त्यानंतर झोपी जायचं। सकाळी उठल्यानंतर आपण आता म्हणजे सकाळी उठल्यावर ऑफकोर्स आपण फ्रेश वगैरे होणार, तो अंक पुसून गेला तरीही चालेल, काही हरकत नाही, अजिबात लोड घ्यायचा नाही, पण सकाळी तो पुन्हा हातावर लिहायचा नाहीये, दिवसभर काहीही करायचं नाहीये। पुन्हा संध्याकाळी आपल्याला ते थोडीशी दालचिनीची पावडर लावायची, त्यावर पुन्हा अंक लिहायचा आणि पुन्हा व्हिज्युअलाइज करायचं। हे फक्त एकदाच करायचं आहे, ते पण संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचं आहे। समजलं तुम्हाला कसं करायचं? आता मी तुम्हाला अंक सांगते की प्रत्येक राशीचा कोणता अंक आहे जो त्यांच्यासाठी फायदेशीर आणि शुभ अंक मानला जातो। आपण आपल्या राशीनुसार शुभ अंक, राशीनुसार जर तुम्ही ब्रेसलेट जरी यूज करत असाल ना तरी त्याचा 100% फायदा होतो बरं का। तसेच आपल्याकडे पण राशीनुसार ब्रेसलेट आहे। जर तुम्हाला मेष राशीसाठी परफेक्ट राशीचं ब्रेसलेट घ्यायचं असेल, ते जर घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही मेसेज करू शकता। आपण बाकीचे ब्रेसलेट आहेत त्याचा तर अनुभव येतोच, त्याच्यामध्ये काही शंका नाही, पण जर तुम्ही तुमच्या राशीसाठी खास बनलेलं मेष राशीसाठी असेल, मीन असेल, मकर असेल, कुंभ असेल, कर्क, तूळ, वृश्चिक, कन्या,
विशेष ब्रेसलेट त्याच राशीसाठी बनलेलं आहे, ते जर तुम्ही घेतलं विथ सिम्बॉल, विथ तुमच्या राशीचं नाव ते ब्रेसलेट असतं, ते जर तुम्ही घेतलं ना, तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही समस्येवर ते ब्रेसलेट चालून जाईल आणि ते तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता. फक्त त्या राशीच्या ब्रेसलेटला तुम्हाला चार्ज करायचं आहे आणि मग तुम्ही ते लाईफ टाईम वापरू शकता. आता खूप जणांचा एक गैरसमज आहे की ते ब्रेसलेट सोबत चार्जिंग प्लेट फ्री मिळते का, तर नाही, चार्जिंग प्लेट ही सेपरेटच घ्यावी लागते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे चार्जिंग प्लेट अवेलेबल आहे. 15 ऑगस्ट पर्यंत चार्जिंग प्लेटची किंमत कमी ठेवली होती आपण, पण त्यानंतर किंमत वाढवलेली आहे, कारण की सगळीकडे चार्जिंग प्लेटची किंमत वाढलेली आहे. जर तुम्हाला चार्जिंग प्लेटही घ्यायची असेल आणि ब्रेसलेटही ऑर्डर करायचं असेल तर इथे नंबर आहे, त्यावर मेसेज करून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. आता चला आपण वेळ वाया न घालवता कोणत्या राशीसाठी कोणता शुभ अंक आहे ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिली रास येते ती म्हणजे मेष रास. मेष राशीचा शुभ अंक आहे 3854, 3854, 3854 हा मेष राशीसाठी शुभ अंक आहे. त्यानंतर वृषभ राशीसाठी शुभ अंक आहे 9162, 9162, 9162 हा अंक वृषभ राशीसाठी शुभ असणार आहे. त्यानंतर मिथुन राशीसाठी शुभ अंक आहे 2019 म्हणजे 2019, 2019, 20 आणि 19 हा आहे मिथुन राशीसाठी शुभ अंक. त्यानंतर येतो ती म्हणजे कर्क रास, जी माझी स्वतःची पण आहे बरं का. मी सुद्धा कर्क राशीचा एंजल नंबर वापरत असते. कर्क राशीसाठी प्रभावी एंजल नंबर किंवा शुभ अंक कर्क राशीचा आहे तो म्हणजे 7431, 7431, 7431 म्हणजेच 7431 हा अंक कर्क राशीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर सिंह राशीसाठी फायदेशीर अंक आणि शुभ अंक आहे 5820, 5820 म्हणजे 5820, 5820 हा अंक सिंह राशीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर पुढचा अंक आहे तो आहे कन्या राशीसाठी. कन्या राशीसाठी शुभ अंक असणार आहे 1376 म्हणजे 1376, 1376, 1376 हा कन्या राशीसाठी खूप प्रभावी अंक मानला जातो. त्यानंतर पुढचा आहे तो आहे तूळ राशीसाठी 4685, 4685, 4685, 4685 हा आहे तूळ राशीसाठी प्रभावी शुभ अंक. वृश्चिक राशीसाठी असणार आहे 2907, 3907, 3907, 3907, 3907 हा वृश्चिक राशीसाठी प्रभावी एंजल नंबर किंवा शुभ अंक असणार आहे. त्यानंतर येते ती म्हणजे धनुरास. धनुराशीसाठी शुभ अंक आहे 7254, 7254, 7254 म्हणजे 7254, 7254, 7254. त्यानंतर पुढचा शुभ अंक आहे मकर राशीसाठी 8543, 8543, 8543, 8543, 8543 हा मकर राशीसाठी शुभ अंक असणार आहे. त्यानंतर येते ती म्हणजे कुंभ राशीसाठी शुभ अंक आहे 6529, 6529, 6529 हा असणार आहे कुंभ राशीसाठी प्रभावी एंजल नंबर. आणि त्यानंतर येते सगळ्यात शेवटची मीन रास. त्याचा जो काही शुभ अंक आहे तो आहे 4781, 4781, 4781 हा मीन राशीसाठी प्रभावी शुभ अंक आहे. तुम्ही तुमच्या राशीनुसार जर शुभ अंक वापरले तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण येणार नाही. 40 दिवस सलग हे करून बघा. मी तर म्हणेल लाईफ टाईम तुम्ही हातावर लिहा, काहीही तुम्हाला यामध्ये अडचण येणार नाही आहे ना. आयुष्यात ज्या काही समस्या येतात, छोट्या मोठ्या, एखादा ग्रहदोष असेल, तो सगळं याने दूर होणार आहे. इतके प्रभावी हे राशीनुसार शुभ अंक आहे, त्यामुळे नक्की वापरा. त्याचबरोबर तुम्ही म्हणालात ताई की नंबर लिहून द्या आम्हाला, तर मी तोंडाने एक प्रत्येक म्हणजे इंग्लिश मराठी असं तुम्हाला सांगितलेलं आहे नंबर. त्यामुळे जर तुम्हाला नंबर हवा असेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि थोडासा पॉज करून बघा तुमच्या राशीजवळ, मग तुम्हाला तुमचा नंबर मिळून जाईल. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि राशीनुसार ब्रेसलेट घ्यायचं असेल, असे धनयोग असेल, आता मल्टी क्रिस्टल बघा मी स्वतः पण वापरायला सुरुवात केलेली आहे, कारण की कस्टमरचे अनुभव एवढे सुंदर आहे ना, म्हटलं चला आपणही एखादा मल्टी क्रिस्टल स्वतःसाठी धारण करून घ्यावा. मी सुद्धा मल्टी क्रिस्टल वापरायला सुरुवात केली आहे.
तुम्हालाही घ्यायचे असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर मेसेज करून तुम्ही आत्ताच ऑर्डर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा आणि तुमची रास कोणती आणि तुमचा एंजल नंबर आणि शुभ अंक कोणता आहे तो देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.